नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 जुलै 2024 ते 4 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या आठवड्यात तुमची वृत्ती खूपच आक्रमक होईल. कारण अशी भीती आहे की घरी संभाषण आणि चर्चेदरम्यान आपण कोणत्याही गोष्टीवर समाधानी नसल्यास आपण नाराजीने इतरांना काही कडू गोष्टी बोलू शकता. आपल्याला नंतर पश्चाताप करावा लागेल, म्हणून आपण कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. या सप्ताहात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बऱ्याच उत्तम प्रतीत होतील. अशात तुम्ही या यशाच्या मागे ज्या लहान मोठ्या लोकांना आणि कर्मींची मदत सामील आहे त्यांना यावेळी तुम्हाला पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे त्यांच्यासोबत तुम्हालाही यावेळी सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकेल. तूळ राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात बसलेले असतील आणि अशात तुमचे गरजेपेक्षा अधिक खाण्याचे शौक तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असेल. कारण या काळात तुम्ही स्वतःच्या या खराब सवयीमध्ये बदल घेऊन येण्यासाठी योग्य प्रयत्न करताना दिसाल. यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करताना दिसाल. तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात गुरु ग्रह उपस्थित असल्याने या सप्ताहात तुमचे लालच तुमचा मोठा शत्रू सिद्ध होईल. कारण शंका आहे की कोणी व्यक्ती तुम्हाला काही गैरकायद्याचे काम करण्यासाठी पैशाचे लालच देईल. यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये लालच दाखवून तुम्हाला काही मोठ्या समस्येत फसवू शकतो. उपाय: नियमित ओम भार्गवाय नम:चा 11 वेळा जप करा. वृश्चिक राशी, कोणत्याही ज्ञानी किंवा जवळच्या किंवा नातेवाईकांसह कोणत्याही भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी त्याबद्दल आपल्या अंतर्गत भावना ऐका. कारण कदाचित आपण त्यांच्या सूचनांना छोटे समजून त्यास महत्त्व देत नसाल, तर त्यांनी आपल्याला व्यवसायाच्या विस्तारासाठी काही मोठ्या सूचना दिल्या असतील. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या शालेय विषयांना समजण्यात जड जाऊ शकते. अशात तर तुम्ही आपल्या अहंकारामुळे कुणाची मदत घेणेही टाळाल. तथापि तुम्हाला असे न करता उत्तम परिणामाच्या प्राप्तीसाठी मोठ्यांचे सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. वृश्चिक राशीतील जातकांसाठी गुरु ग्रहाची दृष्टी तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावावर असेल. याच्या परिणामस्वरूप या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. परंतु यामुळे तुम्हाला या काळात प्रत्येक प्रकारची दूरची यात्रा करण्यापासून टाळले पाहिजे आणि जर काही यात्रा गरजेची असेल तर आपले मेडिकल तपासणी केल्यानंतरच यात्रेवर जा. या सप्ताहात तुम्हाला आपली कमाई आणि खर्चांना लक्षात ठेवून योग्य बजेट बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. कारण राहू तुमच्या 5व्या भावात विराजमान असतील, म्हणून या बजेटला सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये बनवून आपले धन त्यानुसार खर्च करा. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवायचा 41 वेळा जप करा. धनु राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील. कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता. आशंका आहे की तुमचे सहकर्मी तुमच्या काम आणि तुमची उन्नती पाहून तुमच्याशी ईर्ष्या करू शकतात. यामुळे तुम्हाला त्यांचे सहयोग प्राप्त करण्यात चिंता होऊ शकते. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल. कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत असलेल्या समस्येतून
स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी व्हाल. यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते. धनु राशीतील जातकांसाठी राहू महाराज तुमच्या 4थ्या भावात उपस्थित असतील. अशात या सप्ताहात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकलेले असू शकता. थोडा आराम करा आणि पौष्टिक आहार घेऊन आपल्या ऊर्जेचा स्तर वाढवा आणि त्यात सुधारणा करा, कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धनमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. उपाय: नियमित ओम गुरवे नमःचा 21 वेळा जप करा. मकर राशी: या सप्ताहात पेशासंदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कटुनीतीकरणाला भेदून पदोन्नती, वृद्धीसोबत वेतनवाढ होण्यातही यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांसाठी योग बनत आहेत की हा सप्ताह तुमच्या राशीसाठी उत्तम राहील. यासाठी न फक्त तुमच्या शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या बाधा दूर होतील. जर तुम्ही कुठल्या विदेशी युनिव्हर्सिटीमध्ये दाखला घेण्याचा प्रयत्न करत होता तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल. स्वास्थ्य राशी: भविष्याच्या अनुसार या सप्ताहात तुम्हाला बरेचसे महत्त्वाचे व सकारात्मक बदल दिसतील, कारण यावेळी तुमच्या थोड्या प्रयत्नांनी तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम करू शकता आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुरुस्त राहील. हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणसाठी खूप शुभ आहे, कारण राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात बसलेले असेल. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्हाला कोणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तींच्या मदतीनंतरच कशामध्येही गुंतवणूक करू शकता. केतू महाराज तुमच्या 9व्या भावात असल्याने या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे, त्यांच्यावर आपले नियम लादण्याची आणि त्यांचे म्हणणे न ऐकण्याची आपली प्रवृत्ती आपल्या विरोधात जाऊ शकते. यामुळे आपल्या घरात लोकांशी वादविवाद शक्य आहेत, ज्यामुळे आपण इच्छित नसला तरीही आपल्याला त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते. उपाय: प्रत्येक शनिवारी 6 महिन्यापर्यंत शनिग्रहाची पूजा करा. कुंभ राशी: या सप्ताहात घरातील कुठल्या सदस्याची धूम्रपानाची सवय तुम्हाला चिंतित करेल. यामुळे तुमचा मोठा वादविवाद होण्याची शक्यता आहे. अशात जोशमध्ये होश विसरू नका, त्याला योग्य पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात उपस्थित असेल आणि याच्या परिणामस्वरूप या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्राच्या संबंधित प्रवास करावा लागेल, ज्याचे आपण बराच काळ वाट पाहत होता. परंतु या प्रवासात जात असताना आपली सर्व कागदपत्रे आणि सामान व्यवस्थित तपासा, अन्यथा काही कारणास्तव आपल्याला अज्ञात ठिकाणी त्रास सहन करावा लागू शकतो. या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की काही प्रतिकूल कार्यामुळे बरेच विद्यार्थी विचलित होतात आणि परिणामी त्यांना अपेक्षित फळ मिळू शकणार नाही. स्वतःला फिट ठेवण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला अधिक मशक्कत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल, तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तुमच्या 4थ्या भावात गुरुग्रह उपस्थित असल्याने आणि अशात
आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडी कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. उपाय: शनिवारी योग किंवा ध्यान करा. मीन राशी: या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील. यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता. हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील, कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही या वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्या पेशावर जीवनात महान उपलब्धी मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची उपस्थिती हे दर्शवते की तुम्ही आपल्या कार्यस्थळी मेहनत पहिल्यापेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या शालेय विषयांना समजण्यात जड जाऊ शकते. अशात तर तुम्ही आपल्या अहंकारामुळे कुणाची मदत घेणेही टाळाल. तथापि तुम्हाला असे न करता उत्तम परिणामांच्या प्राप्तीसाठी मोठ्यांचे सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. मीन राशीतील जातकांसाठी शनी ग्रह तुमच्या 12व्या भावात उपस्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद.